प्रेज द लॉर्ड. प्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि तूप काढणं हे खूप झंझट वाटतं, तर आज मी तुम्हाला अगदी 4 ते 5 दिवसाच्या साईपासून म्हणजेच मलईपासून अगदी सोप्या पद्धतीने, कोणत्याही प्रकारचं दही लावायची गरज नाही, लोणी काढायची गरज नाही, ताक सेपरेट करण्याची गरज नाही, तर अगदी झटपट असं तूप आणि त्याचपासून पेढे कसे बनवायचे हे दाखवणार आहे. ही पद्धत बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की याआधी ही आपल्याला रेसिपी किंवा याआधी ही पद्धत का माहिती नव्हती. तर हे माझ्याकडे आहे 5 दिवसाची साय म्हणजे मलई. दुधावरची जी साई असते आपल्या घरातली ती ही आहे. तर ही आता मी फ्रीजमधून बाहेर काढलेली आहे आणि ही आधी आपण काय करायची, अशी मिक्स करून घ्यायची आहे. जास्त ढवळायची काही गरज नाही, थोडी अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडा घट्टपणा येतो. ज्यावेळेस तुम्ही साय काढता त्यावेळेस शक्यतो प्रयत्न करा की फक्त सायच तुम्ही बाजूला काढाल, त्यासोबत जास्तीचं दूध आपल्याला त्यामध्ये काढायचं नाहीये. इथे मी एक नॉनस्टिक कढई घेतलेली आहे. तुम्ही कोणताही पॅन घेऊ शकता. नॉनस्टिक घेतलं तर हे करायला जरा बरं पडतं, त्यामुळे मी इकडे नॉनस्टिक घेतलेली आहे. तर हे पहा, यामध्ये आपली जी साय आहे ती घालून घ्यायची आहे. यामध्ये सगळी साय घालून घेतलेली आहे आणि आता गॅस मी सुरू केलेला आहे. तर हे पहा, साय आपली शिजायला सुरुवात झालेली आहे. तर सुरुवातीला लगेचच ढवळायचं नाही. अशा प्रकारे ज्यावेळेस बुडबुडे येतील त्यावेळेस एका लाकडी चमच्याने छान असं ढवळून घ्यायचं आहे. तर मी इकडे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, त्यामुळे मी लाकडी चमच्याने ढवळते. तर हे आपल्याला करपू द्यायचं नाहीये. तर हे असं थोडं थोडं शिजतंय तसं ढवळत राहायचं. थोडं ढवळायचं, थोडं तसंच ठेवायचं. तर हे पहा, उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि खरंच खूप सोपी पद्धत आहे. ज्यावेळेस हे काम होईल त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईल. अगदी 10 ते 15 मिनिटं लागतात या प्रोसेसला, पण अगदी परफेक्ट असं तुमचं तूप निघणार आहे, तेही सोप्या पद्धतीने. तर याला उकळी येऊ द्यायची आहे आणि जसं उकळतंय थोडा वेळ सोडून द्यायचं आणि नंतर हे ढवळायचं. खूपही वेळ सोडून दिलं तर ते खालून करपण्याची शक्यता असते, त्यामुळे मग असं जळकट फ्लेवर येईल आपल्या तुपाला. हे पहा, हळूहळू त्याचं टेक्स्चर बदलत आहे, थोडं घट्टसर होत आहे ते. तर एकसारखं हे ढवळत ढवळत आपल्याला साईडच्या कडा पण आपल्याला हे बघा असं हे पुसून घ्यायचं आहे, नाहीतर ते बाजूचं बाजूला लागेल आणि मग त्याचा रंग बदलेल, करपेल ते. तर दाखवते त्याप्रमाणे असं ढवळत ढवळत छान असं हे शिजवतच ठेवायचं आहे. गॅस बंद करायचा नाही आहे आणि हे काम मध्यमाच्या वर करायचं आहे. आणि या मलईपैकी एकही कण तुमचा फुकट जात नाही. अगदी सोपी आणि महत्त्वाची ही रेसिपी आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय कडेला हळूहळू तूप हे सुट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तूप बनतंय आपलं. सांगितलेली एक गोष्ट फक्त लक्षात घ्यायची आहे, हे सतत असं ढवळत राहायचं आहे आपल्याला. तर हे पहा, हळूहळू सगळ्या बाजूने आपलं तूप तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. दाखवते तुम्हाला. तर पूर्ण तूप बाजूला होईपर्यंत हे परतत राहायचं आहे, असं ढवळत राहायचं आहे. तर हे बघा, टेक्स्चर देखील बदलायला सुरुवात झालेली आहे. सॉफ्ट असं पनीर सारखं हे सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. हे पहा, आणि थोडा थोडा रंग याचा बदलतो. फक्त हे आपल्याला करपू द्यायचं नाहीये, इतकीच दक्षता घ्यायची. रंग याचा बदलणार, आपण हे शिजवतोय म्हटल्यानंतर रंग याचा बदलत राहणार, फक्त करपणार नाही, इतकी दक्षता घ्यायची आहे. तर हे पहा, मी तुमच्या समोरच दाखवते. यातनंच तूप सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हे किती वेळ शिजवायचं आणि कोणत्या स्टेजला हे बंद करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि हे अशा आपल्याला गुठळ्या गुठळ्या दिसत आहेत, म्हणजे बारीक असं दाणेदार हे दिसते बाजूला झालेलं. या स्टेजला आलं की गॅस बंद करायचा आहे आणि तुम्हाला मी दाखवते. हे पहा, पूर्णपणे तूप आपला पण याचं सेपरेट झालेलं आहे. तर या स्टेजला आलं, असा रंग झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे.
हे पहा, अगदी सोप्या पद्धतीने तूप सेपरेट झालेलं आहे. आता याच्यातलं तूप बाजूला कसं काढायचं ते देखील बघणार आहोत. ते मी काचेचा बाउल घेतलेला आहे. तुम्ही कोणतेही भांडे घेतलं तरी चालेल. आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेत आहे. आणि इकडे एक चाळण घेतलेली आहे. तुमच्याकडे जर आपण चहा गाळतो ती चाळणी असेल तीही चालेल, त्याच्यापेक्षा जरा मोठी असेल तरी तीही चालेल. आणि हे जे आपण तयार केलेलं आहे हे यामध्ये ओतून घ्यायचं आहे. एकही कण फुकट गेलेला नाहीये. नॉनस्टिक भांडं घेतलं की अगदी सहजरित्या हे सेपरेट होतं, अजिबात चिकटत नाही खाली. आणि आता आपल्याला हे पूर्ण तूप यातून गाळून घ्यायचं आहे. तर एक लक्षात घ्या, अगदी दाबून प्रेस करून असं काढायचं नाहीये, नाहीतर यामध्ये जे काही कण आहे त्या तुपामध्ये पडतील. अगदी हलके, तर हळूवार आणि हलक्या हाताने थोडं थोडं दाबायचं आहे. तर थोडा वेळ असं ठेवून द्यायचं, आपलं पण त्यातलं तूप सेपरेट होतं. तर या स्टेजवर आल्यानंतर हा जो काही चक्का आहे तो तूप आपल्यामध्ये शोषून घेत नाही. सगळं जे तूप आहे ते रिलीज होतं. त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नका. फक्त थोडा वेळ आपल्याला वाट बघावी लागेल. तर हे बघा किती सहजरित्या आपलं अगदी क्लिअर तूप तयार झालेलं आहे. तर खूप दिवस वाट बघायची त्यापेक्षा अगदी 4-4 दिवसांनी तुम्ही थोडं थोडं तूप काढू शकता. तुम्ही तुमचे इतरही काम करत काढू शकता. कारण एरवी आपल्याला तूप काढायचं म्हटलं की त्याला विरजण लावावं लागतं, दही तयार करायचं, मग त्याचं लोणी बाजूला काढायचं, मग खूप सारी भांडी घाण होतात, मग ताक करायचं. आणि प्रत्येक वेळेस आपण ताक खातो असं नाही. आणि त्या ताकाची चव देखील जरा वेगळी लागते. त्यापेक्षा ही एक छान आयडिया आहे. आयत्या वेळेस तूप देखील होतं. आणि यापासून पेढे कसे करायचे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे 1-2 मिनिट ठेवूया. ही तूप आहे ते नितळून खाली जाईल आणि आपल्याला आपला कोरडा असा चक्का भेटेल. ते हे पहा, आपलं तूप पूर्णपणे नितळलेलं आहे. आणि जे काही तूप आहे हे थंड झालेलं आहे. गरम गरम तूप कधीच काचेच्या बरणीमध्ये भरून झाकून ठेवायचं नाहीये, नाहीतर काचेची बरणी तडकण्याची शक्यता असते. तर ज्यावेळेस तूप नॉर्मल रूम टेम्परेचरवर येईल किंवा थंड होईल त्यावेळेस तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. प्लास्टिकच्या डब्यामध्ये तूप ठेवलं तर त्याचा खुबट वास येतो काही काळानंतर. तर ज्यावेळेस तुम्ही काचेच्या बरणीमध्ये तूप स्टोअर करून ठेवता त्यावेळेस ते दीर्घ काळापर्यंत छान राहतं, अजिबात त्याचा वास येत नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचे साखर घेतलेली आहे. आता ही साखर आधी मी जरा मिक्सरला फिरवून घेते. तर हे पहा, साखर अर्धवट मी फिरवून घेतलेली आहे. आणि आता हे जे काय आपला राहिलेला पोर्शन आहे तर अगदी सॉफ्ट झालेलं आहे. यामधलं आपलं तूप देखील नितळलं गेलेलं आहे. हे यामध्ये टाकायचं आहे. तर दुधाचा कोणताही पदार्थ असू दे त्याला एक प्रकारचा गोडवा असतो, थोडा गोडसरपणा असतो. त्यामुळे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. मी इथे जवळपास 1 वाटी आपला खवा म्हणू शकता तुम्ही, किंवा साठी 1-2 मोठे चमचे साखर घेतलेली आहे. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तुम्ही जास्त घेऊ शकता. मी इथे प्लेन पेढे बनवत आहे. तुम्हाला यामध्ये वेलची वगैरे घालायची असेल फ्लेवरसाठी तर तुम्ही ते देखील घालू शकता. तर आता हे देखील छान मिक्सरला मी बारीक फिरवून घेणार आहे. तर हे पहा, हे असं दाणेदार फिरवून घेतलेलं आहे. आणि खरंच ज्यावेळेस तुम्ही बनवून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, अगदी मार्केटचा आपण ज्या प्रकारे खवा विकत आणतो तसेच पेढे होतात, खव्याच्या पेढ्यासारखे. खायला छान लागतात, बनवायला देखील सोपे आहेत. आता मी जास्तीची भांडी घाण करत नाही आहेत. तर याच ह्याच्यामध्ये आता हे आपली साखर आणि खवा छान मिक्स झालेला आहे. तर आता हे पहा, हे थोडं थोडं घ्यायचं आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही याचे पेढे बनवू शकता. तर हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकाराचे पेढे बनवू शकता, कोणतीही बर्फी बनवू शकता, किंवा तुम्ही याचे अनेक प्रकारे वापर देखील करू शकता. तर इथे मी इन्स्टंट असा पेढा बनवलेला आहे. तुम्ही यामध्ये साखर न घालता तोच खवा एखाद्या भाजीमध्ये, पनीरमध्ये देखील घालू शकता. तर असेच मी बाकीचे देखील पेढे बनवून घेते. बाजारातून विकत आणल्यासारखे पेढे दिसतात तुम्हाला. तर इथे अगदी 1 वाटी साईपासून 1/2 किलो पेढे आणि 1/2 किलो तूप तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि किती सोपी कृती आहे, किती सोपी रेसिपी आहे हे देखील तुम्ही बघितलेलं आहे. आणि तूप देखील बघा, अगदी छान क्लिअर दिसतंय तूप.
अजिबात त्यामध्ये कशाचे कण नाही आहेत किंवा तुम्ही बघितलेलं आहे कोणतीही भांडी जास्त घाण झालेली नाही आहेत। तर मला आशा आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली देखील असेल। तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। रेसिपींसाठी ब्लेस फूड रेसिपी हे आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका, कारण अशा बऱ्याचशाच युजफुल अशा किचन टिप्स आणि सोबतच रेसिपीज आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला भेटतात। नवीन रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा। आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा।